की वाल्मिक कराडांना आरोपी आपण कशाच्या आधारावर करत आहात? नक्की पॉलिटिकल प्रेशर आहे हे तर आपण सगळे पाहत आहोत। धस जरंगे हे कशा प्रकारचं वर्तन करत आहेत त्या पत्रकार परिषदेतून पाहत आहोत। परंतु जर एखाद्या फोन कॉलचा आधार घेऊन जे फॉरेन्सिकला पाठवायचं आहे त्या फॉरेन्सिक लॅबला काय वाल्मिक कराडांना त्या फोनसोबत पाठवायचे का? असं तर कधी झालेलं पाहिलं नाही। परंतु जे म्हणजे काय जे मयत आहेत संतोष देशमुख त्यांचा भाऊ धनंजय देशमुख, हा धनंजय देशमुख म्हणजे घटनेच्या जे काही सोशल मीडियावर आहे घटनेच्या आदल्या दिवशी जर आरोपींसोबत होता तर त्या दिवशी जर काही असं गंभीर वाटत होतं तर धनंजय देशमुखनं फिर्याद का दिली नाही? मग आरोपींसोबत धनंजय देशमुखचे संबंध कसे आहेत? मग धनंजय देशमुख सगळ्यात मला तर वाटतं की अगोदर धनंजय देशमुखला तपासकामी घेतलंय का? एखाद्या वेळेस तपासकामी इन्क्वायरी केली का? विटनेस सोडून विटनेसमध्ये माणूस पोपटासारखं बोलतंय, परंतु जेव्हा आपण आरोपी म्हणून एखाद्याला नोटीस देऊन पोलीसची नोटीस देऊन बोलवतो त्यावेळेस वेगळं असतंय। माझं तर असं म्हणणं आहे की धनंजय देशमुखांची आधी नार्को टेस्ट व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर इतरांची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे। कारण धनंजय देशमुखच एक माणूस आहे की ज्यांनी पहिल्या दिवशी घटनाक्रम जर काही होता, काही भीती होती, लाईफ थ्रेट होता तर त्यांनी फिर्याद द्यायला पाहिजेत होती, पण तसं ह्या प्रकरणामध्ये होताना दिसत नाही आहे। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे फिर्यादीने फिर्याद दिली किंवा आरोपीला एखाद्या फिर्यादीवर अटक केलं, ह्या दोन्ही कारणावर तपास होण्यापेक्षा मी तपास यंत्रणेला दोष देणार नाही, परंतु तपास यंत्रणेचं जे प्रेशर आहे त्याच्यामुळं तपास यंत्रणेने मीडियाच्या आणि पुढाऱ्यांच्या भाषणांप्रमाणे तपास पुढे नेऊ नये ही अत्यंत मला गांभीर्यपूर्ण ही गोष्ट सांगावीशी वाटते। कारण लक्षात घ्या ह्या जे कोणी आरोपी आहेत किंवा शेवटी ज्यांनी आत्मसमर्पण केलं, अटक नाही आहे आत्मसमर्पण केलं, असे श्री वाल्मिक कराड यांनी जर आरोपी म्हणून पळून जाणार होते, पळाले असते तर त्यांनी आत्मसमर्पण केलं नसतं। बरं 15 दिवस ज्या कोर्टामध्ये होते, ज्या पोलिसांकडे होते, ते ज्या कस्टडीमध्ये होते त्या कस्टडीमध्ये हे आरोपीसुद्धा पोलिसांच्याच कस्टडीमध्ये होते, त्याच वेळेस दोन्ही आरोपींचा एकाला एक समोर बसून तपास होऊ शकला असता, त्याच वेळेस एखाद्या डिजिटल रेकॉर्डरला पाठवू शकले असते। तसं न होता जस्ट बिकॉज धसांना बरं वाटावं, जरंगेंना राजकीय लाभ घेता यावा, जरंगेची आणि धसांची जी काही चाललेली आहे मर्जी, त्या मर्जी खातर कुणालाही डांबू नये। आणि माझं शेवटचं हेच म्हणणं आहे की जर वाल्मिक कराड साहेबाची आई, वाल्मिक कराड साहेबाची पत्नी जर प्रश्न उपस्थित करत असेल तेली साहेबांच्या SITवर, तर माझं असं म्हणणं आहे की एकतर नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्याय, शुद्ध तपास, ह्या तपासाच्या आधारे तेली साहेबांनी सुद्धा त्या याच्यामध्ये राहू नये। आमचं म्हणणं आहे की जात कोणती आहे, जात शोधू नका तपास कामामध्ये, परंतु एक नैसर्गिक न्याय सुद्धा भारतीय संविधानाचं मुख्य स्त्रोत आहे, मुख्य भाषा आहे, भाष्य आहे संविधानाचं। जर मुख्य भाष्य जर असं म्हणत असेल की नैसर्गिक न्याय, नॅचरल जस्टिस फॉलो झाला पाहिजे, नॉन प्रिज्युडिस असलं पाहिजे तपास, जर आता एक बाजू स्पष्ट सांगत आहे चार्जशीट होण्याच्या आधी असं सांगत आहे की हो धसांचे आणि तेली साहेबांचे संबंध आहेत, त्या गावचे आहेत, तर नक्की मला असं वाटतं की SIT पुन्हा कॉन्स्टिट्यूट केली पाहिजे। आणि SIT कॉन्स्टिट्यूट करताना केवळ हे अमुक जातीचे म्हणजे वंजारी जर गुन्हेगार असेल तर मराठाच SIT असली पाहिजे असा सुद्धा आग्रह ठेवू नये, असं मला डंके की चोटपे या निमित्तानं सांगायचं की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।